नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, बेस्ट ॲन्युअल रिपोर्ट कुठल्या कंपनीचा असेल तर तो TTK हेल्थकेअर या नावाची कंपनी आहे. TTK हेल्थकेअर साऊथची कंपनी आहे आणि शेअर ही काय काय बनवते तर बेसिकली फार्मास्युटिकल्स प्रॉडक्ट बनवते. ओके, कन्झम्पशन प्रॉडक्ट्स याच्यामध्ये वुडवर्ड ग्राईप वॉटर येतं. ओके, नंतर अजून काय येतं कन्झम्पशनमध्ये इव्हा टॅल्क येते. नंतर ऑब्वियसली वेलनेस पण आहे याच्यामध्ये, कंडोम्स, नंतर गुड होम लिप केअर, ओके, एअर फ्रेशनर्स, स्क्रबर्स वगैरे असले हे हेल्थ प्रॉडक्ट बनवते. त्याच्यानंतर फार्मा इथिकल प्रॉडक्टमध्ये पण यांचे रेस्पिरेटरी, ऑर्थ्रो, कार्डिओ, नंतर जनरल हेल्थ, ओके, आणि लॅक्टो आणि मायोसिस्ट या एरियामध्ये ॲनिमल फीड, नंतर व्हिटॅमिन्स हा पण एक अजून सेक्टर आहे. न्यूट्रिशन ऑफ द पेट प्रोडक्ट्स याच्यामध्ये घुसले. न्यूट्रिशन ऑफ पेट प्रोडक्ट्स याच्यामध्ये प्रचंड मार्जिन असतं. ओके, त्याच्यामुळे ह्या कंपनीकडे बघायला हरकत नाही. मेडिकल डिव्हायसेस पण बनवायला लागले. आता 23 करोडचा मेडिकल डिव्हायसेस पण आलेला आहे यांचा सेल्स. त्यामध्ये हार्ट वॉल्स बनवते. ओके, आय नेवर न्यू. हार्ट वॉल्स आणि ऑर्थ्रो इम्प्लांट्स, ओके, हे दोन्ही आयटम बनवते TTK हेल्थकेअर. आणि फूड डिव्हिजन पण आहे ज्याच्यामध्ये अप्पळम, पापड, फ्रायम वगैरे. त्याचा 60 कोटीचा धंदा आहे अप्पळम आणि पापडमध्ये. ओके, फार्मा एथिकलमध्ये 194 करोडचा आहे आणि कन्झम्पशन प्रॉडक्ट्सचा सेल्स त्याचा 237 करोड आहे. असं टोटल सेल्स त्याचा मजबूत आहे. पब्लिकेशन ऑफ डिव्हिजन पण यांची मॅप्स वगैरे बनवतात. 1 कोटीचे मॅप्स विकतात ते. 6 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत त्यांचे साऊथला. आणि CSDमध्ये पण हे घुसलेले आहेत. म्हणजे आर्मी कॅन्टीन असतं ना किंवा फोर्सेसचं कॅन्टीन CSD, त्याच्यामध्ये पण हे घुसले आहेत. पोलीस कॅन्टीनमध्ये पण घुसलेले आहेत. आणि ऑब्व्हियसली ट्रॅडिशनल रिटेल आणि डिजिटल सेल तर चालूच आहे. आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ॲमेझॉनवर पण मिळायला लागल्यात, राईट. त्यामुळे ही कंपनी ॲमेझॉनवर पण सेल करते, CSDमधून सेल करते. ओके, नॉर्मल दुकानात आहेतच. ओके, फार्मास्युटिकल्स पण हे पण ॲडिशनल चॅनल्स उघडले त्यांनी. CSD, पोलीस कॅन्टीन, ट्रॅडिशनल रिटेल आणि डिजिटल सेल. असा TTK हेल्थ या कंपनीचा ना उत्तम जर्नी आहे. याचा तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट बघितला त्याच्यामध्ये 10 वर्षाचे त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत. सेल्स कसे कसे वाढले, प्रॉफिट कसे कसे वाढले. ओके, नंतर कसे कसे त्यांनी युटिलिटी ऑफ द ॲसेट्स कशी वाढवली, एट्सेट्रा. डिव्हिडंड पण चांगलं झालं. 100% डिव्हिडंड दिलं यावर्षी. ओके, प्रॉफिट आफ्टर टॅक्स 81 करोड आहे ऑन द सेल ऑफ 872 करोड. म्हणजे 10% प्रॉफिट मार्जिन आहे यांचं, नेट प्रॉफिट मार्जिन. आणि टिपिकली एवढं तर मेंटेन करतातच आहे. आणि DNA उत्तम असलेली कंपनी आहे ही. खूप ट्रान्सपरंट ॲन्युअल रिपोर्ट आहे तुमचा. ॲन्युअल रिपोर्ट जर तुम्हाला खरं बघायचा असेल चांगला कुठला तर TTK हेल्थकेअरचा ॲन्युअल रिपोर्ट वाचा आणि त्याचा टेक्निकल ग्राफ बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. ह्याचं फेस व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे याच्यामध्ये स्प्लिट व्हायचे चान्सेस चांगले आहेत आणि त्याचं इक्विटी पण कमी आहे. दॅट इज वॉट आय अंडरस्टँड. ओके, इक्विटी कमी असलेली शेअर उत्तम आहे. ओके, थँक्यू सो मच आणि बाय बाय.